महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ही पत्रिका जी आहे कशी बनवायची. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कसं बनवायचं आणि ॲनिमेशन कसे द्यायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आता इथे आपण जी पत्रिका आहे ती लिहिलेली आहे आणि हिला काय करायचं आहे, डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथे फक्त एकच नाव ठेवायचं आहे. तर आता इथे संपूर्ण जे टेक्स्ट आहे तुम्हाला एका पेजवर ॲड करत जायचं आहे. तर ते ॲड करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे ना हा पेज अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. आता इथे बघा, तुम्हाला ही पत्रिका दिसत आहे, अशीच बनवायची आहे आणि याला काय करायचं आहे, असं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला, बघा इथे मंडाला दिसते ना तुम्हाला, या मंडालाला काय करायचं आहे, टच करायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, याला ॲनिमेटमध्ये यायचं आहे, रोटेटचा ॲनिमेट द्यायचा आहे. खालच्या मंडालाला पण रोटेटचा ॲनिमेट द्यायचा आहे आणि वरचं जे गणपती बाप्पाचं आहे त्याला झूम करायचं आहे म्हणजे पेजला. आणि इथे बघा, गणपती बाप्पाच्या मागे एक सर्कल आहे, त्याला पण आपल्याला रोटेटचं ॲनिमेट द्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने ॲनिमेट दिल्यानंतर आपलं पेज जे आहे ते पुन्हा झूम करून घ्यायचं, छोटं करून घ्यायचं आहे झूम करून. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, हे जे टेक्स्ट आहे असं पूर्ण डिलीट करत न्यायचं आहे. बघू शकता इथे मी डिलीट करत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे टेक्स्ट आहे हे डिलीट करत न्यायचं आहे. तर यासाठी अगोदर आपल्याला एक पत्रिका डुप्लिकेट करून ठेवायची आहे. तुम्हाला आता इथे काय करायचं आहे, ही जी पत्रिका आहे जी याला आपण डिलीट करत जात आहे त्याला पहिल्या पेजवर घ्यायचं आहे. तर तिला पहिल्या पेजवर घेतल्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण आपल्याला हे जे टेक्स्ट आहे आपण जे लिहिलेलं आहे असं आपल्याला पूर्ण डिलीट करत जायचं आहे. आणि इथे मी जे आहे थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे, थोडं समजून घ्या, कारण हे जे टेक्स्ट मी म्हणजे डिलीट करत राहिले तर हा व्हिडिओ जो आहे तो आपला मोठा होईल, त्यामुळे मी इथे थोडं फास्टमध्ये घेतलेलं आहे. डिलीट केलेला आहे, बघू शकता इथे. आता इथे मी असं डिलीट केलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर मी इथे पहिल्या पेजवर येते आणि याला काय करते, ॲनिमेशन देते. इथे मी आलेलं आहे विपचं ॲनिमेशन देण्यासाठी. इथे विपचं ॲनिमेशन दिलं. पुन्हा आता मी हे पेज जे आहे ते झूम करते आणि हे जे पेज आहे पुन्हा मी असं डुप्लिकेट करते. डुप्लिकेट केल्यानंतर आता मला काय करायचं आहे, पुन्हा इथे अशा पद्धतीने हे सर्व काढून टाकायचं आहे. आता मी असं काढत जाते आणि मी काय करते, इथे हा टेक्स्ट राहू देते. अशा पद्धतीने मी सर्व ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर मी इथे तुम्हाला 2 पेजेसचं सांगते कशा पद्धतीने करायचं आहे. तर इथे असं आलेलं आहे, आपण असं करत आहे. पूर्ण आपल्याला हे जे टेक्स्ट आहे असं डिलीट करत न्यायचं आहे. बघू शकता इथे मी डिलीट करत आहे. बघा, आता इथपर्यंत मी डिलीट केलेलं आहे. तर मी काय करते, आता याच पेजला मी डुप्लिकेट करते. बघू शकता आता इथे मी याला कुठलं ॲनिमेशन दिलेलं नाही आहे, मी याला डुप्लिकेट केलेलं आहे. आता इथे काय करते मी, हे जे टेक्स्ट आहे माझं स्वास्तिक आहे, मुलांचा ॲड्रेस आहे आणि त्यांच्या आईबाबाचं नाव, मुलाचं नाव, हे सगळं मी डिलीट केलेलं आहे. आता इथे काय केलेलं आहे, आपण पहिल्या पेजला ॲनिमेशन दिलेलं आहे आणि दुसऱ्या पेजवर जे टेक्स्ट आहे त्याला ॲनिमेशन दिलं आहे का श्री गणेशाला, नाही. इथे आपण याला टेक्स्ट देणार आहे. इथे बघू शकता तुम्हाला, इथे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इथे पुन्हा विपचं ॲनिमेशन द्यायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे मागच्या टेक्स्टला काय केलेलं आहे, आपण ॲनिमेशन दिलेलं नाही आहे, ते सोडून द्यायचं आहे. पुन्हा आता इथे तिसऱ्या पेजवर यायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला काय करायचं, अगोदर हे पेज जे आहे ते डुप्लिकेट करायचं आहे आणि डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, स्वास्तिक डिलीट करायचं आहे, हे नाव जे ॲड्रेस डिलीट करायचं, मुलींच्या आईबाबाचं नाव आणि इथे अभिजितच्या नावाला काय करायचं आहे, ॲनिमेशन द्यायचं आहे.
पुन्हा इथे असंच करायचं आहे. आता याला विपचंच ॲनिमेशन द्यायचं आहे. जेवढं काही आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे त्या सर्व याला टेक्स्टला ॲनिमेशन द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक ॲड करत जायचं आहे. आता इथे बघा हे स्वास्तिक जे आहे पुन्हा आपल्याला हे पेज काय करायचं आहे, डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही आपल्याला असं इथे स्वास्तिक डिलीट करायचं आहे, हे डिलीट करायचं आहे सॉरी, आणि इथे ॲड्रेस डिलीट करायचं आहे आणि पुन्हा इथे या नावाला टेक्स्टला म्हणजे ॲनिमेशन द्यायचं आहे विपचं. पुन्हा इथे मी विपचं ॲनिमेशन देते. आता इथे अभिजितच्या नावाला ॲनिमेशन आहे का नाही ते दिसते तुम्हाला. इथे बघा ॲनिमेशन दिलं आहे म्हणून इथे तुम्हाला हा बॉक्स दिसेल आणि नाही दिलं असेल तर नाही दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला एक ॲड करत जायचं. आता इथे पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला ह्या ॲड्रेसला ॲनिमेशन द्यायचं आहे. तुम्ही असं पण करू शकता अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे स्वास्तिक आहे डिलीट करायचे आणि पुढच्या पेजसाठी काय करायचं आहे, पहिला अगोदर पेज डुप्लिकेट करायचं. बघा पुन्हा सांगते, हे पेज जे आहे ते डुप्लिकेट करायचं आहे ॲनिमेशन द्यायच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला दोन्ही ॲनिमेशन काढावं लागेल. आता इथे बघा आपल्याला इथे काय करायचं आहे, आता ॲनिमेशन काढावं लागते. त्यासाठी ॲनिमेशन काढायचं काम नको, आपल्याला द्यायचं काम असायला हवं. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदरचं पेज डुप्लिकेट करायचं हे पेज, नंतर ॲनिमेशन द्यायचं. अशा पद्धतीने ॲनिमेशन द्यायचं आहे. आता इथे बघा आपण याचं ॲनिमेशन काय केलेलं आहे, काढलेलं आहे. आता इथे आपल्याला स्वास्तिकच्या याला ॲनिमेशन कोणतं द्यायचं आहे, सजेशनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. बघू शकता आता इथे तुम्हाला विपच्याच समोर दिसेल 2 नंबरला सजेशनचं. अशा पद्धतीने आपल्याला ॲनिमेशन ॲड करत जायचं आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी मी आशा करते. किंवा तुम्हाला जर हे असं आवडत नसेल तर तुम्ही अजून एक दुसरी पद्धत सांगते. इथे काय करायचं आहे, मग तुम्हाला अगोदर सर्व टेक्स्टला ॲनिमेशन द्यायचे आहे. सर्व याला बघा इथे सर्व टेक्स्टला आपल्याला ॲनिमेशन द्यायचे आहे. दुसरी पद्धत सांगत आहे मी. इथे काय करायचं आहे, गणेशाच्या नावाला जेवढं काही टेक्स्ट आहे त्याला सर्व याला ॲनिमेशन द्यायचं विपचं दिल्यानंतर बघा आता इथे स्वास्तिक आहे याला सजेशनचं ॲनिमेशन द्यायचं. आता इथे जे दिसलेलं आहे ना शुभविवाह छोटं अक्षर लिहायला सर्व याला ग्रुप करायचं. असं ग्रुप करून ठेवल्यानंतर काय करायचं, पुन्हा याला ग्रुप केल्यानंतर सजेशनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आता इथे थोडं खाली यायचं आहे. ही जी गोल्डन कलरची लाईन दिसते याला पण सजेशनचं ॲनिमेशन द्यायचं. ही छोटी लाईन आहे याला पण आणि याला पण. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे हळदी समारंभ, विवाह स्थळ आणि निमंत्रण याला पण सजेशनचं देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे ॲनिमेशन द्यायचे आहे. नंतर काय करायचं आहे, ॲनिमेशन दिल्यानंतर इथे काय करायचं, पुन्हा हे पेज जे आहे तुम्ही सर्व याला ॲनिमेशन दिल्यानंतर डुप्लिकेट करायचं. आता इथे मी हे डुप्लिकेट केलं, सर्व याला ॲनिमेशन दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला या पेजला काय करायचं आहे, जेवढं काय ॲनिमेशन दिलेलं आहे ते सर्व काढून टाकायचं. फक्त श्री गणेशाच्या नावाला ॲनिमेशन ठेवायचं आहे. समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिसऱ्या याला काय करायचं आहे, इथे तुळजाभवानी जे नाव आहे याला ॲनिमेशन द्यायचं आहे आणि श्री गणेशाच्या नावाचं ॲनिमेशन काढून टाकायचं आहे. असं पण तुम्ही करू शकता. आता पुन्हा इथे काय करायचं आहे, चौथ्या पेजवर यायचं आहे. गणेशाच्या नावाचं ॲनिमेशन काढायचं, तुळजाभवानीच्या नावाचं ॲनिमेशन काढायचं. नंतर तुम्ही अभिजित जे नाव आहे मुलाचं त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक ॲनिमेशन ॲड करत जायचं आहे. ते कसं, तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. माझं जे ॲनिमेशन दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी ॲनिमेशन दिलेले आहे आणि कसे पेजेस मी ते बनवलेले आहे. बघूया आता मी जे बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर जे मी आता तुम्हाला दाखवलं ते सर्व डिलीट करते आणि इथे पुन्हा वापस येते. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते बनवलेलं कसं. बघा आता इथे मी पहिलं पेज ओपन केलेलं आहे आणि इथे काय करायचं, आपल्याला सॉन्ग लावून दाखवते मी अगोदर, मग तुम्हाला मी जे आपण बनवलेलं आहे ते दाखवते. पुन्हा इथे अपलोडमध्ये यायचं. अपलोडमध्ये आल्यानंतर काय करायचं, अपलोड मॅनेजरमधलं आपण सॉन्ग कसं ॲड करू शकतो कॅनवामध्ये हे बघूया. तर इथे बघा पुन्हा आपल्याला अपलोडमध्ये यायचं आहे, ऑडिओमध्ये यायचं आहे, फाईल अपलोडमध्ये यायचं आहे, डिव्हाइसमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला बघा इथे ऑडिओ नाव दिसेल, इमेज रिसेंट नाव आहे त्याखाली आणि रेड कलरचे बॉक्स लावले आहे. तर इथे ऑडिओमध्ये यायचं आहे. ऑडिओमध्ये आल्यानंतर पहिल्याच नंबरचं जे नाव आहे त्याला टच करायचं आहे. मी इनशॉर्ट नाव लिहिलेलं आहे त्या ऑडिओला, म्हणजे जेणेकरून लक्षात येणार आहे. हा जो ऑडिओ आहे तो येत आहे, बघू शकता इथे. आता ही पूर्ण लाईन झाल्यानंतर आपल्या याला लावायचं आहे पेजेसला, तर तोपर्यंत आपण दुसरं बघूया ते येणार आहे. तर इथे काय करायचं, हे ॲनिमेट दिलेलं आहे ना आपण, या ॲनिमेटला टायमिंग लावायचं आहे. किती, 3 सेकंद. तर तुम्ही वाढवू पण शकता. आता 3 सेकंद कसे लावायचे, तर बघा याला टच करायचं, कुठल्याही एका ग्राफिक्सला पेजवर टच करायचं आणि इथे बघा लेयर्समध्ये यायचं आहे. खाली स्क्रॉल करायचं. लेयर्समध्ये आल्यानंतर खालच्या व्हाईट कलरच्या पेजला टच करायचं आहे. इथे टच केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तो बॉक्स तसाच राहू द्यायचा आहे. टच केल्यानंतर बघा पुन्हा मी सांगते लेयर्समध्ये यायचं आहे. अगोदर या एका ग्राफिक्सला पेजवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर इथे लेयर्समध्ये यायचं आहे. लेयर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे लेयर्समध्ये
आणि इथे बघा व्हाईट कलरचं पेज दिसते, याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर बघा इथे सर्कल दिला आहे उजव्या साईडला, यावर टच करायचं आहे. आणि इथे तुम्हाला कलर आणि ॲनिमेटच्या मध्ये तुम्हाला एक घड्याळचं चिन्ह दिसते, 3 पॉईंट दिलेला आहे, त्यावर टच करायचं आहे. आणि इथे बघा 3 सेकंड टाईप करायचं आहे. इथे 3 टाईप करायचे आहे टेक्स्टमध्ये. बघू शकता इथे मी तुम्हाला 3 टाईप करून दाखवते पुन्हा अशा पद्धतीने. आणि इथून पुन्हा बॅक यायचं आहे. आणि इथे बघा असं असेल तुमच्या मोबाईलमध्ये ऑल टू अप्लाय पेजेसवर, तर इथे यावर ही टिक जी आहे चालू करायची आहे, ही बटन जी आहे चालू करायची आहे टायमिंगची. अशा पद्धतीने ते चालू होणार आहे आणि सगळ्या पेजेसला लागलेलं आहे. बघू शकता इथे बरोबरच्या चिन्हावर टच करा आणि 3 सेकंड जे आहे ते सर्व पेजेसला लागलेले आहे. आता इथे काय करायचं, पुन्हा अपलोडमध्ये यायचं आहे. आणि इथे बघा आपलं जे सॉन्ग आहे ते आलेलं आहे आणि यावर टच करून आपलं सॉन्ग असं ऑलरेडी लागून जातं. बघा अशा पद्धतीने पूर्ण याला लागून जातं. आता अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. आता मी तुम्हाला जो व्हिडिओ बनवलेला आहे तो पूर्ण चालू करून दाखवते कशा पद्धतीचा आहे. बघा आता इथे तुम्हाला 3 लाईन दिसते वरच्या साईडला. इथे तुम्हाला 3 लाईन आहे, सॉरी इथे 3 चिन्ह दिलेले आहे. ते आपण जे डाउनलोड करतो त्याच्यासमोर एक बाण आहे, 2 छोटे छोटे, त्यावर टच करा, आपला व्हिडिओ चालू होणार. बघा अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून एक महत्त्वाचं, मी याचा जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे तो बनवून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बॅकग्राऊंड व्हिडिओ म्हणून. आणि तुम्हाला जे कोणतं मटेरियल आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्येच दिलेलं आहे, जे या पत्रिकेमध्ये बनवलेलं आहे. पत्रिका बनवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, संपूर्ण सांगितलेलं आहे पत्रिका कशी बनवायची आणि कोणतं ग्राफिक्स घ्यायचं, काय घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं, सर्व सांगितलेलं आहे. आणि त्याचं पण मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा शिकवताना खूप फास्टमध्ये झालं का ते पण मला सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स नक्की करा. मी खूप छान छान असे व्हिडिओ आणता, तुम्ही लाईकसुद्धा करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाही. तुमच्या कमेंट्समुळे मला खूप छान असा प्रोत्साहन मिळतो आणि छान छान व्हिडिओ करायला मदत होते. तर तुम्हाला जर छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.